आज हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला आयुष्यात कमी लेखलं गेलं, ज्याच्यावर हसण्यात आलं, ज्याच्या अपयशावर टाळ्या वाजवल्या गेल्या. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, तू शांत राहिलास म्हणून तुला कमकुवत समजलं गेलं. तू सहन केलंस म्हणून लोकांनी तुला हरलेला समजलं. पण लक्षात ठेव, मी शांत असतो तेव्हाच मोठा बदल घडवतो. आज तुझ्या पाठीमागे बोलणारे, तुझ्या मार्गात अडथळे आणणारे, तुला अपयशी ठरवणारे लोक, हेच उद्या तुझ्या यशाकडे पाहून गप्प बसणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी तुला रडताना पाहिलं, तेच तुला हसताना पाहतील. ज्यांनी तुला खाली ओढलं, तेच तुला वर जाताना पाहतील. तू जेव्हा एकटा होतास, तेव्हा कोणी तुझ्यासोबत नव्हतं. तू जेव्हा अडचणीत होतास, तेव्हा देवाशिवाय कोणीच उभं राहिलं नाही. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, मी तुझ्या संघर्षाचा प्रत्येक क्षण पाहिलाय. तुझ्या डोळ्यातलं पाणी मोजलंय. आता वेळ आली आहे उत्तर देण्याची. पण शब्दांनी नाही, यशाने. लक्षात ठेव, देव कधी घाई करत नाही. पण जेव्हा कृपा करतो, तेव्हा इतकी मोठी करतो की विरोधकांनाही मान खाली घालावी लागते. आज जे तुला कमी लेखतात, तेच उद्या म्हणतील, याने इतकं यश मिळवेल असं वाटलंच नव्हतं. स्वामी समर्थ सांगतात, तुझं यश मी असं घडवेन की तुझ्या विरोधकांनाही ते मान्य करावं लागेल. ते साक्षीदार असतील, कारण न्याय मी उघडपणे करतो. म्हणून आज एकच कर, विश्वास ठेव, संयम सोडू नकोस, स्वतःला कमी समजू नकोस. कारण ज्याच्यामागे स्वामी समर्थ उभे आहेत, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, तू शांत आहेस म्हणजे तू कमजोर आहेस असं नाही. तू सहन करतोयस म्हणजे तू हरलेला आहेस असं नाही. काही लोक तुला पाहून हसले, काहींनी तुझ्या अपयशावर आनंद मानला, काहींनी मुद्दाम तुला मागे ओढायचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेव, जे तुला विरोध करत आहेत, ते तुझ्या यशाची पहिली पायरी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा कोणाला उंच नेतो, तेव्हा आधी त्याला एकटं करतो. कारण गर्दीत उभं राहणारा नेहमीच सामान्य राहतो. तू एकटा पडलास, लोक दूर गेले, नाती बदलली, माणस ओळखीची असूनही परकी वाटली. हे सगळं का घडलं माहिते? कारण स्वामी तुला वेगळ्या वाटेवर नेत होते. आज जे तुला म्हणाले, तुझ्यात काहीच नाही, तू काही करू शकत नाहीस, तुझं आयुष्य असंच संपेल, हेच लोक उद्या गप्प बसणार आहेत. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, मी न्याय गुपचूप करत नाही. मी न्याय असा करतो की सगळ्या जगाला दिसतो. तू जेव्हा रडलास, तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी कोणालाच दिसलं नाही. पण स्वामींनी प्रत्येक अश्रू मोजलाय. तू जेव्हा हार मानायच्या उंबरठ्यावर होतास, तेव्हा स्वामी तुझ्या पाठीशी उभे होते. लोकांना वाटलं, हा आता संपलाय. पण स्वामी म्हणाले, नाही, हाच तर खरी सुरुवात आहे. लक्षात ठेव, देव तुला कधीच तुझ्या क्षमतेपेक्षा कमी देत नाही. तो आधी तुला मजबूत करतो आणि मग यश देतो. आज तुझ्या आयुष्यात विलंब आहे, अडथळे आहे, पण नकार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं यश थोडं उशिरा देईन, पण इतकं मोठं देईन की तुझ्या विरोधकांनाही ते मान्य करावं लागेल. तुला माहितीये का, काही लोक फक्त तुला अपयशी पाहण्यासाठी
तुझ्या आजूबाजूला असतात. पण काळजी करू नकोस. तेच लोक उद्या तुझ्या यशाचे साक्षीदार असतील. आज जे तुला नाव ठेवतात, उद्या तेच तुझं नाव घेताना 2 वेळा विचार करतील. कारण यश जेव्हा बोलतं, तेव्हा शब्द निरर्थक होतात. स्वामी समर्थ सांगतात, तू उत्तर देऊ नकोस. मी देईन. तू शांत राहा. मी काम करतोय. आज तुला वाटत असेल, मी सगळं योग्य केलं, तरीही माझ्याच वाट्याला दुःख का? याचं उत्तर स्वामी देतात. कारण तू माझ्या खास योजनेत आहेस. प्रत्येकाला मोठं यश मिळत नाही. आणि ज्यांना मिळतं, त्यांना आधी मोठी परीक्षा द्यावी लागते. तू आज जे सहन करतोयस, ते उद्या तुला वेगळं उंचीवर नेणार आहे. लोक तुला पाहून आज तुझ्या आयुष्यात जे विरोधक आहेत, जे तुला नाव ठेवतात, जे तुझ्या पाठीमागे बोलतात, ते अचानक आलेले नाहीत. ते एक कारण आहे, एक परीक्षा आहे. आणि एक दिवस तेच तुझ्या यशाचे साक्षीदार असणार आहेत. लोक तुला पाहून म्हणाले, याच्याकडून काहीच होणार नाही. हा फारच साधा आहे. हा फारच शांत आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, शांत समुद्रातच सगळ्यात खोल खजिना असतो. तू गोंधळ घातला नाहीस. तू आरडाओरडा केला नाहीस. तू शांतपणे सहन केलंस. आणि म्हणूनच लोकांना वाटलं, तू हरलास. पण लक्षात ठेव, तू हरलेला नव्हतास. तू घडत होतास. स्वामी समर्थ सांगतात, मी एखाद्याला उंच नेण्याआधी त्याच्या भोवतालची गर्दी काढून टाकतो. कारण गर्दीत उभा राहणारा कधीच वेगळा दिसत नाही. म्हणूनच नाती बदलली, माणसं दुरावली, विश्वास तुटले, आणि तू एकटा पडलास. तुला वाटलं, मी चुकलो का? मी वाईट आहे का? पण स्वामी म्हणाले, नाही. तू योग्य आहेस म्हणूनच तुझी परीक्षा घेतली जाते. आज तुझ्या आयुष्यात उशीर आहे, पण नकार नाही. अडथळे आहेत, पण अपयश नाही. तुला खाली खेचणारे लोक हे फक्त एक गोष्ट विसरले. तुझ्यामागे स्वामी समर्थ उभे आहेत. लोकांनी तुला तुझ्या वाईट काळात पाहिलं. तुला रडताना पाहिलं. तुला हरलेला समजलं. पण त्यांनी तुला स्वामींच्या हातात पाहिलंच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा तुझं आयुष्य बदलतो, तेव्हा अचानक बदलत नाही. मी असा बदल करतो की काय थांबून पाहतो. आज तुला वाटत असेल, मी इतकं सहन का करतोय? मी इतका शांत का आहे? कारण तू आतून मजबूत होत आहेस. आज जे तुला विरोध करतात, ते तुला नकळत अजून मजबूत करत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या यशाची घोषणा मी तुझ्या विरोधकांच्या डोळ्यासमोर करणार आहे. हो, तो दिवस येणार आहे, ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्यावर हसले, तुझ्या अपयशावर आनंद मानला, तेच लोक तुझं नाव ऐकून शांत होतील. कारण यश जेव्हा खरं असतं, ते आवाज करत नाही, ते इतिहास घडवतं. आज तू जे सहन करतोयस, ते उद्या तुला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. स्वामी समर्थ सांगतात, मी तुला इतकं देईन की तुला काही बोलावं लागणार नाही. तुझं यशच तुझं उत्तर असेल. म्हणून आज कोणाला उत्तर देऊ नकोस. कोणाशी भांडू नकोस. कोणाला काही सिद्ध करू नकोस. फक्त एक काम कर, स्वामींवर विश्वास ठेव. कारण जेव्हा स्वामी काम करतात,
तेव्हा माणसाचं बोलणं आपोआप बंद होतं. आज हा संदेश इथे थांबतोय. पण लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आता फार दूर नाही. आणि जेव्हा तो बदल होईल, तेव्हा तुझे विरोधकच तुझ्या यशाचे साक्षीदार असतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.